मुलांनो, अशा प्रकारे आपण सार्वजनिक सुविधा आणि त्याचा माझी शाळा याच्याबद्दल आपण अभ्यास केला, त्याचं आपण प्रस्तावना पाहिली, त्याचं आपण स्पष्टीकरण पाहिलं आणि आता आपण पाहणार आहोत पुढील अभ्यासला. आता आपण पाहणार आहोत सराव या पाठाकडे. सरावामध्ये देखील तुम्हाला काही प्रश्न दिले गेलेले आहेत. त्या सरावांचा देखील आपण प्रश्नांचा विचार करणार आहोत आणि त्याची योग्य उत्तरं काय असणार आहेत हे देखील आज आपण पाहणार आहोत. बघा, आपला पहिला प्रश्न आहे, वाचूया. आपण सर्वजण सार्वजनिक डॅश डॅश वापर करत असतो. काय वापर करत असतो? तुम्हाला दोन पर्याय दिले आहेत, सेवा सुविधांचा का सेवांचा. तर तुमचं बरोबर उत्तर काय असणार की आपण सर्व सार्वजनिक काय करत असतो, जे सर्व सेवा आहेत. आपण फक्त एका सेवेचा आपण उपयोग करतो का? तर नाही मुलांनो. तर आपण सर्व सेवेचा वापर करतो, म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सेवा सुविधांचा. तर आपण दुसरा प्रश्न पाहूया. शाळेत आपल्याला अनेक डॅश डॅश असतात. काय बरं असं शाळेत आपल्याला? तुम्हाला दोन ऑप्शन दिले आहेत, एक असुविधा आणि दुसरं सुविधा. आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं की शाळेमध्ये आपल्याला देखील सर्व सेवा पुरवली जाते. फक्त शाळा म्हटलं का फक्त तुम्हाला शिकवण्याचं काम असतं का? तर तुम्हाला तिथे देखील सर्व सेवा असते. तुम्हाला बसण्यासाठी बेंच असतात, तुम्हाला लिहिण्यासाठी बाक असतात, फळं असतं, तुम्हाला प्यायला पाणी असतं, लाईट असतं, फॅन असतो. सर्व सेवा तिथे पुरवली जाते ना. म्हणून ते काय सांगितलं की तुम्हाला म्हणजे असुविधा का सुविधा, तुम्हाला दोन पर्याय. तर तिथे तुम्हाला काय केलं, आपल्या अचूक प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं की शाळेत आपल्याला अनेक काय असतात, सुविधा असतात. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, सुविधा. आपला तिसरा प्रश्न आहे बघा की सार्वजनिक सेवेचा आपण उपयोग करत असतो, या सुविधांचा वापर आपण डॅश डॅश केला पाहिजे. की ज्या आपण सार्वजनिक सेवा आहेत, जे आपण त्याचा वापर करत असतो, मग त्या आपण कशा वापरल्या पाहिजे की चला कशा आपण बेधडक वापरल्या पाहिजेत का एकदम बेजबाबदारपणे वापरल्या पाहिजेत का जबाबदारीने वापरल्या पाहिजे. तर तुमचे ऑप्शन आहे जबाबदारी का बेजबाबदार. जबाबदारी म्हणजे की बाबा काळजीपूर्वक त्या गोष्टी हाताळल्या पाहिजेत, आपण दक्षता कोणत्या गोष्टीबद्दल घेतली पाहिजे, त्याला जबाबदारी बोलतात. बेजबाबदार म्हणजे की मला काही देणे घेणे नाही, ही वस्तू मी कशी पण हाताळ करणार, ती डॅमेज करू शकतो, ते मी घाण करू शकतो, ते मी फोडू शकतो, ते मी अस्वच्छ करू शकतो, त्याला बोलणार बेजबाबदारपणे. मग इथे तुमचं प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? बरोबर, सार्वजनिक सेवेचा आपण उपयोग करत असतो, या सुविधेचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे. आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आपण पुढे बघूया की आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचं काय असतं, मंदिर का जग. तुम्हाला काय वाटतं की आपल्या प्रश्नाचं आपल्या स्पष्टीकरणामध्ये याचा देखील उल्लेख झालेला आहे की आपली शाळा म्हणजे काय आहे, जसं आपलं घर असतं तसंच आपलं शाळा देखील हे काय आहे, एक जग असतं. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे जग. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रत्येक शाळेची एक डॅश डॅश ओळख असते. प्रत्येक शाळेची एक सेपरेट ओळख असते की त्या एक वैशिष्ट्य असतं की त्या शाळेमध्ये ती गोष्ट असते की जी इतर शाळेमध्ये नसते. हर एक शाळा ही प्रयत्न करत असते की माझी शाळा आहे ती इतर शाळेपेक्षा दर्जेदार काहीतरी वेगळं असं ते, आणि म्हणूनच आपण त्याला बोललं जातो की प्रत्येक शाळेची काय असते, वेगळी डॅश डॅश ओळख असते. काय असते मग ती स्वतंत्र असते का अस्वतंत्र असते? तुम्हाला दोन ऑप्शन दिले गेलेले आहेत. तर याचं आपलं अचूक उत्तर असणार आहे की प्रत्येक शाळेची एक स्वतंत्र ओळख असते. आपला दुसरा प्रश्न असणार आहे, शिक्षण हक्क कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व मुला-मुलींनी शाळेत जाऊन आपले डॅश डॅश शिक्षण पूर्ण केले पाहिजे. की 6 ते 14 वयोगट हा जो काय असतो, लहान मुलांचा पिरियड असतो, तर त्यांचा काळ असतो की 6 ते 14 वयोगटातील सर्व मुला-मुलींनी काय केलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. पण मग ते कशा प्रकारचं शिक्षण आहे, त्या शिक्षणामध्ये देखील काही पायऱ्या ठेवल्या गेलेल्या आहेत. पूर्व प्राथमिक आहे, माध्यमिक आहे आणि पूर्व माध्यमिक आहे आणि उच्च शिक्षण आहे. म्हणजे या सर्व शिक्षणाचं आपण काय करतो की ते कोणत्या प्रकारात तो शिक्षण मोडला जातो. तुम्हाला इथे प्रकार सांगितले आहे की दोन आहेत, एक माध्यमिक आणि एक प्राथमिक. म्हणजे प्राथमिकची वरची पायरी काय आहे, माध्यमिक आहे. जोपर्यंत तुम्ही प्राथमिक शिक्षण घेत नाही तोपर्यंत तुम्ही माध्यमिकमध्ये जात नाही. आणि आपल्या अचूक प्रश्नाचं उत्तर ते काय असणार आहे की शिक्षण हक्क कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व मुला-मुलींनी शाळेत जाऊन आपण आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. प्राथमिक म्हणजे जिथे बेसिक शिकवलं जातं की जिथे रिसर अंकगणित आहे ती केली जाते, अक्षर ओळख आहे ती केली जाते, जिथे पर्यावरण म्हणजे काय त्या गोष्टी शिकवल्या जातात. म्हणजे तिथे हर एक जे बेसिक नीड आहे, जी बेसिक मुलांना जे गोष्टी आहेत त्याचं शिक्षण इथे प्राथमिक शिक्षणमध्ये दिलं जातं आणि त्याच्यानंतरची पायरी आहे ही माध्यमिक. तर बघा, आपला दुसरा प्रश्न आहे, विशेष गरजा असलेल्या मुला-मुलींसाठी कमाल वयाची अट 14 ऐवजी डॅश डॅश वर्ष आहे. तर मुलांनी तुम्हाला दोन पर्याय आहेत, एक 18 आहे आणि एक 21 आहे. तर त्याच्यातील आपलं अचूक उत्तर काय असणार आहे की जे विशेष आहे की जे नॉर्मल आहे की जे सामान्य मुलं आहेत त्यांच्यासाठी किती आहे मुलांना की 14 वर्षापर्यंत ते काय करू शकतात, आपलं प्राथमिक शिक्षण ते घेऊ शकतात आणि 14 वर्षाच्या पुढे जे आहे त्यांचं ते माध्यमिक शिक्षण
चालू ठेवू शकतात. परंतु जे विशेष मुलं आहेत, त्या विशेष मुलांसाठी त्यांनी काही एक वयोमर्यादाचा गट त्यांनी ठरवलेला आहे आणि त्याचं त्यांनी सांगितलं तुम्हाला 2 पर्याय 18 ते 21. मग आपलं बरोबर उत्तर असणार आहे 18, की 18 वर्षापर्यंत त्यांनी काय करू शकतात, ते आपलं शिक्षण, प्राथमिक शिक्षण पूर्ण करू शकतात. आपला पुढचा प्रश्न आहे, कितीतरी पालक, माजी विद्यार्थी, साहित्यिक, खेळाडू, शास्त्रज्ञ आणि उद्योजक असे अनेक जण आपल्या शाळेच्या वाढीला डॅश डॅश लावतात. आपल्या शाळेच्या वाढीला काय लावतात? तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एक आहे मंजुरी आणि दुसरं आहे हातभार. तर काय लावतात, की जे शाळेचे जे आजी-बाजी जे विद्यार्थी आहेत, जे उद्योजक आहेत, जे साहित्यिक आहेत, खेळाडू आहेत, जे वैज्ञानिक, ते काय करतात, आपल्या शाळेला हातभार लावत असतात. म्हणजे काहीतरी मदत करत असतात कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये, की जिथे पैशाची गरज आहे तिथे पैसे देतात, जिथे जागेची गरज आहे तिथे जागेची ते व्यवस्था करून देतात, जिथे समजा आपल्या कोणत्या कागदाची गरज आहे, जिथे कोणत्या ओळखीची गरज आहे, की बाबा त्या सर्व गोष्टींची ते काय करत असतात, उद्योजक म्हणा, विद्यार्थी म्हणा, माजी विद्यार्थी म्हणा, ते सर्व काय करतात, की ते शाळा उभारणीसाठी त्या शाळेला हात मिळवणी करतात किंवा हातभार लावतात. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? हातभार. पण याचा मजुरीचा अर्थ समजा, मजुरी म्हणजे आपण जे दिवसभर काम करतो आणि काम केल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काम करतो, ते काम केल्यानंतर आपल्याला जे पैसे मिळतात, ते पैसे म्हणजे आपली मजुरी असते. म्हणजे एक मोल ठरवलेलं असतं, की बाबा सकाळपासून असं सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, की तू जेवढं काम करशील तुला मी एवढे पैसे, जे काही रक्कम असेल ते ठरलेली असते, ते पैसे दिले. त्याला काय बोलतात? ही मजुरी बोलतात. मग मजुरीचे पण आपण प्रकार पाहिजे, की जी बालमजुरी आहे. तर हा त्याच्यामध्ये की जे म्हणजे मजुरी आपण जे पाहिलं होतं, की त्याला मजुरी. ती मजुरी कोण करतं? जे कामाला लोक जातात, जे दैनंदिन त्यांचा रोज ठरलेला असतो, त्याला काय होतं? मजुरी. की जे रोजचे रोज जे पैसे दिले जातात त्याला मजुरी बोलतात. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे, आपल्या शाळेच्या वाढीला हातभार लावतात. आपला दुसरा प्रश्न असणार आहे, शाळेच्या जडणघडणीत डॅश डॅश वाटा असतो. आता शाळेच्या जडणघडणीमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिले आहे, पर्याय दिले आहे, समाजाचा का देशाचा? तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे समाजाचा. आता समाजाचाच का, देशाचं काय? कारण आपण शाळेत राहतो, आपल्या परिसरात ती शाळा आहे आणि या शाळेमध्ये काय येतो? समाज येतो. शाळा म्हणजे आपण स्वतः, आपल्या आजूबाजूचे जे भोवतालचे लोक आहेत तसं. तर देश म्हणजे पूर्ण देशाचा सहभाग असतो का त्याच्यामध्ये, की पूर्ण देश त्या गोष्टीसाठी लागतो का? तर नाही. तर हे उत्तर आपलं चुकीचं आहे. तर पूर्ण समाजाचा, आपला जो आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे, तो शाळेच्या जडणघडणीमध्ये काय करतो असतो? हातभार किंवा की त्याचा वाटा असतो. शाळा सर्व डॅश डॅश सारखाच सन्मान करते. शाळा कोणत्या लोकांचा सन्मान करते? तुम्हाला 2 पर्याय दिलेत मुलांनो. इथे मुलांचा आहे का पालकांचा? तर आपलं उत्तर काय असणार आहे, की साहजिकच आपलं उत्तर असणार आहे पालकांचा. शाळा सर्व पालकांचा सन्मान करते ना. ते असं विचार नाही करत की बाबा ह्याच अमुक पालकांचा सन्मान करणार, तर अमुक पालकांचा नाही करणार, जे मध्यमवर्गीय आहे किंवा जे उच्चवर्गीय आहे किंवा जे श्रीमंत आहेत त्यांचा सन्मान करणार, तर असं नाही होत मुलांनो. शाळा ही सर्व पालकांना सोबत घेणं, त्यांचे जे चर्चा करणं आहे, त्यांच्यावर चर्चा विनिमय करून, त्यांचा जिथे जे उपक्रम आहे, त्यांचे जे कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात बोलून त्यांचा सन्मान करत असते. बरोबर आहे. तिथे पालकांच्याही मतांना काय दिली जाते? किंमत दिली जाते, त्यांना विचारलं जातं. तर अशा प्रकारे आपण सरावाच्या माध्यमातून आपण प्रश्नाची उत्तरे घेतली. आता आपण खेळाच्या माध्यमातून बघणार आहोत, की खेळाच्या माध्यमातून आपल्याला कोणकोणते प्रश्न विचारले गेले आहेत आणि आपण त्याची कशा प्रकारे उत्तर देत आहोत हे देखील आपण पाहणार आहोत. तर बघा, आपला पहिला प्रश्न असणार आहे, टपाल सेवा, दूरध्वनी, अग्निशमन दल, पोलीस, बँका, नाट्यगृह, बाग बगीचे, पोहण्याचे तलाव यासारख्या अनेक सार्वजनिक सेवांचा आपण उपयोग करत असतो. या सुविधेचा वापर आपण डॅश डॅश केला पाहिजे. आता बघा, हे तुम्हाला मी पाठ शिकवताना सांगितलं होतं, की आपल्या ह्या सगळ्या अजूनही इतर सेवा आहेत, की जे टपाल सेवा आहे, दूरध्वनी आहे, अग्निशमन दल, पोलीस, बँक, नाट्यगृह, बाग बगीचे, असं मी तुम्हाला सविस्तर स्पष्टीकरण दिलं, की हे नेमकं काय काय आहे, हे कसा त्याचा वापर केला जात होता, ह्या सगळ्या गोष्टी. आता या सर्व गोष्टी कोणासाठी आहेत? आपल्यासाठी आहे. हे सगळ्या आपल्याला सेवा दिल्या गेलेल्या आहेत. मग या सर्व सेवांचा उपयोग आपण बेजबाबदारीपणे करायचा का? जर आपण समजा पोहण्यामध्ये गेलो, समजा आपण तिथे पोहण्याच्या तलावामध्ये गेलो, तर तिथे आपण केर कचरा टाकलं तर चालेल का? तिथे आपण भांडी घासली तर चालतील का? तर तिथे आपण थुकलं तर चालेल का त्या पाण्यामध्ये? तर नाही. तर तिथे देखील आपल्याला तितकीच काळजी घ्यायची, की जसं आपण आपल्या घरी काळजी घेतो, की आपल्या घरी कुठे घाण होऊ नये, आपल्या घरी कुठे अस्वच्छता होऊ नये याची आपण काळजी घेतो. तसंच आपण या ठिकाणी सर्व ठिकाणी जात असताना देखील आपण
तितकंच काळजी घेतली पाहिजे. मग ती कशा प्रकारे घेतली पाहिजे तर तुम्हाला 4 ऑप्शन आहे. सगळ्यात पहिलं बेजबाबदारपणे, काळजीपूर्वक, दुसरं, तिसरं जबाबदारीने, चौथं कमी. तर आपलं याच्यातलं काय उत्तर असणार आहे की साहजिकच आपलं उत्तर काय असणार आहे की जबाबदारी. की जबाबदारीने आपण काय केलं पाहिजे, वागलं पाहिजे. जबाबदारीने या सुविधांचा आपण वापर केला पाहिजे. बेजबाबदारीपणे राहिलं तर आपल्याला त्या सुविधा आपल्याला आनंद घेता येणार नाही, ती सेवा एखाद्या वेळेस पुढे बंद होऊ शकते. आपला प्रश्न दुसरा आहे की शाळा डॅश डॅश असते. शाळा काय असते की शाळा ही 4 पर्याय आहे तुम्हाला. एक एकट्यासाठी, कोणासाठी नाही, ठराविक का सर्वांसाठी. आता तुम्ही म्हणा की आता आपण एका घरात आहोत, ते घरामध्ये 1 किंवा 2 मुलं शाळेत जातात, मग ते घरी येऊन अभ्यास करतात, मग ते कुटुंबामध्ये असतं. पण जर एवढी मोठी शाळा उभा केली तर शाळेमध्ये किंवा 1 किंवा 2च जण ते शाळेत जाऊन शिकत असतील तर त्याला आपण शाळा म्हणू का? तर नाही मुलांनो. शाळा आपण कुणाला म्हणणार जिथे सर्व विद्यार्थी बसून जिथे अभ्यास आपण शिकतो आणि शिक्षक अभ्यास शिकवतात, बरोबर, त्याला आपण शाळा बोलतो. की जिथे प्रत्येक इयत्ता आहे, 1ली ते 10वी पर्यंत शाळा आहे किंवा 1ली ते 7वी शाळा आहे, तिथे प्रत्येक इयत्तेमध्ये मुलं आहेत, बरोबर आहे. 30 ते 40 मुलं आहेत प्रत्येक इयत्तेमध्ये. जिथे विद्यार्थी आहे, शिक्षक आहेत आणि जे वर्गखोल्या आहेत, जिथे साहित्य ठेवण्यासाठी जागा आहे, तिथे क्रीडा साहित्यासाठी आहे, ग्रंथालय आहे, वाचनालय आहे, प्रयोगशाळा आहे, अशी सर्व मिळून शाळा बनते ना. मग ती शाळा म्हणजे या सर्व सुविधांचा उपयोग सर्व शाळेतले विद्यार्थी घेत असतात. आणि म्हणून ही कुणा एकट्याची नसून आपलं उत्तर कुणा एकट्याची नाही, कोणासाठी नाही असं तर होऊ शकत नाही. ठराविक म्हणजे जे फक्त जे श्रीमंत आहेत त्यांच्यासाठी का, किंवा जे मध्यमवर्गीय, जे गरीब आहेत, नाही, ती म्हणजे सर्वांसाठी. म्हणून ही आपलं अचूक उत्तर असणार आहे सर्वांसाठी. आपला तिसरा प्रश्न असणार आहे, शाळा सर्व पालकांचा सारखाच डॅश डॅश करते. काय करते? तुम्हाला याचं उत्तर मुलांना साहजिकच आहे, माहीत आहे काय करते. की आता तरी तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत, त्याचा आपण बघूया. सन्मान, अपमान, आदर का सत्कार. सन्मान म्हणजे एखाद्याला मान देणे, अपमान म्हणजे आपण एखाद्याला वाईट बोलणे, एखाद्याला चुकीचा शब्द बोलणे. आदर करणे म्हणजे एखाद्याला रिस्पेक्ट करणे. सत्कार करणे म्हणजे जसं आपण त्याचा फूल आणि नारळ देऊन आपण त्याला सत्कार करतो, त्याला मान देणे. 4 कार्यक्रमामध्ये त्या व्यक्तीला मान देणे, त्याला बोलतात आपण सत्कार. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे की शाळा सर्व पालकांचा सारखाच काय करते, सन्मान करते. म्हणून आपलं अचूक उत्तर असणार आहे सन्मान. आपला चौथा प्रश्न असणार आहे, शिक्षण हक्क कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलींना शाळेत जाऊन आपले डॅश डॅश शिक्षण पूर्ण केले पाहिजे. की शिक्षण हक्क कायद्यानुसार, शिक्षक कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना, बरोबर, सर्व मुलांना शाळेत जाऊन कोणत्या प्रकारचं शिक्षण, तिथे कोणत्या प्रकारचं शिक्षण त्यांचं पूर्ण झालं पाहिजे. तर त्या शिक्षणाची इथे क्रायटेरिया दिलेलं आहे की त्याचं पायरी दिली आहे की ते तुम्हाला 4 पर्याय आहेत. एक प्राथमिक शिक्षण, एक महाविद्यालयीन शिक्षण, एक माध्यमिक शिक्षक, एक महाविद्यालय शिक्षण. प्राथमिक म्हणजे जे 1ली ते 7वी असतं ते प्राथमिक असतं. विद्यालय म्हणजे 7वीच्या म्हणजे विद्यालय म्हणजे विद्यालयातील जे 1ली ते 10वी ते विद्यालय. माध्यमिक म्हणजे जे 7वीच्या पुढचं जे शिक्षण असतं ते माध्यमिक असतं. आणि महाविद्यालय म्हणजे जिथे आपण 10वीच्या नंतर जेव्हा आपण कॉलेजला जातो त्याला काय बोलतो, आपण महाविद्यालय बोलतो. विद्यालय म्हणजे 1ली ते 10वी हे विद्यालय असतं, बरोबर. आणि नंतर जे हा सिमिलर शब्द आहे, त्याच्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक हे दोन्ही स्तर येतात, मध्ये दोन्ही पायऱ्या येतात, त्याला विद्यालय बोलतात. पण महाविद्यालय म्हणजे काय, जेव्हा तिथे प्राथमिक आणि माध्यमिक च्या पुढची पायरी असते की जिथे कॉलेजचं शिक्षण म्हणजे 11वी 12वी 13वी 14वी हे शिक्षण ज्या शाळेमध्ये दिलं जातं त्याला महाविद्यालय म्हणतात. मग आपलं अचूक उत्तर काय असणार आहे की 6 ते 14 वयोगटातील मुलींना प्राथमिक शिक्षण घेणे हे गरजेचं, म्हणून आपलं उत्तर असणार आहे प्राथमिक. आता आपला 5वा प्रश्न आहे मुलांनो, विशेष गरजा असलेल्या मुलींसाठी कमाल वयाची 14 ऐवजी डॅश डॅश वर्ष पूर्ण केली. जे विशेष आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की ते आपल्यासारखीच मुलं आहेत, परंतु त्यांचा थोडासा म्हणजे त्यांची जी प्रगती आहे ती थोडीशी कमी प्रगती आहे. की म्हणजे कमी प्रगती म्हणजे म्हणता येईल की आपण की ते थोडंसं त्याचं बोलणं कमी स्वरूपात असेल, किंवा त्यांचं लिखाण कमी, त्याची गती जी लिखाणाची असेल ती कमी असेल, किंवा त्यांचं लिहिण्याचा हात जो थरथरत असेल, किंवा त्यांची बघण्याची क्षमता ही थोडीशी दूरदृष्टी असेल, की त्यांना अस्पष्ट दिसत असेल, त्यांना ऐकायला कमी येत असेल. म्हणजे असे जे विशेष मुलं आहेत की त्यांच्यासाठी जी वयोमर्यादा ठरवली गेली आहे त्याचे तुम्हाला मुलांना पर्याय मी पटकन वाचून दाखवते. पहिला पर्याय आहे 20, दुसरा आहे 16, तिसरा आहे 18 आणि चौथा आहे 15. तर आपल्या याच्यातलं अचूक उत्तर असणार आहे 18. म्हणून आपण 18वर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपल्याच बघा आता 6वा प्रश्न आहे, आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे डॅश डॅश आहे. आपण लगेच पर्याय वाचूया. दुनिया आहे, जग आहे, विशेष आहे,
विश्व आहे का निसर्ग आहे? तर शाळा जसं आपलं कुटुंब, जसं आपलं जग आहे, तसंच शाळा देखील आपली काय आहे? काय सांगितलंय, दुनिया म्हणजे जे पूर्ण जग आहे. जे दुनिया म्हणजे आपल्या आजूबाजूची जी दुनिया आहे, जे त्याला दुनिया. जग म्हणजे पूर्ण जग, जगाचा जो नकाशा असतो, मॅप असतो. विश्व म्हणजे पण एक प्रकारचे वर्ल्ड, आणि निसर्ग म्हणजे जे झाडं झुडपं, सूर्य चंद्र तारे ते आहे. तर तुम्हाला प्रश्न विचारला येते की आपली शाळा म्हणजे आपलं काय आहे? जग आहे. म्हणून आपण काय करणार आहोत? ब्ल्यू बरोबर टिक करणार आहोत. शिक्षक व पालक या दोघांच्याही डायटॅच आपण शिकत असतो, त्यांच्यातील देवाणघेवाण आपल्या फायद्याची असते. शिक्षक व पालक या दोघांच्याही डॅश डॅश म्हणजे जेव्हा शिक्षक आणि पालक जेव्हा एकत्र येतात तेव्हाच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. जर शिक्षकांनी ठरवलं की पालकाची मदत नाही घ्यायची, किंवा पालकांनी ठरवलं शिक्षक, तर कुठेतरी त्या विद्यार्थ्यांचा विकास हा अडथळा निर्माण होण्यास सुरुवात होते. पण ज्यावेळेस तो त्रिकोण, जसं मी सांगितलं तसा हा त्रिकोण असतो, हा विद्यार्थी, हा शिक्षक आणि हा पालक, त्या तिघांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो. जेव्हा तिघं एकमेकाला जोडले गेलेले असतात तेव्हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. म्हणजेच काय, त्यांचा त्या विद्यार्थ्याचा मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक हा विकास घडलेला असतो. हा जो त्याच्यामध्ये शिक्षक आणि पालक यांच्यामधील केंद्रबिंदू कोण आहे? हा विद्यार्थी आहे. बरोबर आहे. म्हणूनच सांगितलं की जे शिक्षक व पालक या दोघांच्याही मदतीनेच आपण शिकत असतो, आणि त्यांच्यातील देवाणघेवाण आपल्या कायद्याची असते. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार. आता आपण पर्याय वाचूया. मदतीशिवाय, उपकाराने, मदतीने किंवा पैशाने. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे मदतीने. म्हणून आपण क्लिक करूया अचूक उत्तरावर. आता आपला पुढचा प्रश्न आहे, कितीतरी पालक, माजी विद्यार्थी, साहित्यिक, खेळाडू, शास्त्रज्ञ आणि उद्योजक असे अनेक जण आपल्या शाळेच्या वाढीला काय लावत असतात? की जे बरेचसे जे आजी माजी विद्यार्थी होऊन गेलेले असतात, ते काय करतात? जे विद्यार्थी आहेत, साहित्यिक आहेत, खेळाडू आहेत, जे शास्त्रज्ञ आहेत, ते काय करत असतात? आपल्या शाळेला काय करत असतात? तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. एक मदत दिली आहे, हातभार दिला आहे, सहाय्य आहे का नजर आहे. तर आपल्या याच्यातलं काय करत असतं की ते काय करत असतं? आपल्याला अचूक उत्तर असणार आहे की हातभार. तर आपण अचूक उत्तरावर क्लिक करणार आहोत. आता आपला 9वा प्रश्न आहे की आपण सर्वजण डॅश डॅश सेवा सुविधेचा वापर करत असतो. कोणत्या सेवा सुविधेचा वापर करत असतो? तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. एक पर्याय सार्वजनिक, दुसरा आहे अनेक, तिसरा आहे स्वतंत्र व चौथा आहे नैसर्गिक. तर याच्यातलं आपलं अचूक उत्तर असणार आहे सार्वजनिक. म्हणजे जे आपल्या अवतीभोवती ज्या सेवा आहेत त्या सर्वांचं सार्वजनिक म्हणजे सर्वांसाठी आहे. अनेक म्हणजे पण देखील त्याच्यामध्ये अनेक जण म्हणजे त्याचा वापर एकापेक्षा जास्त व्यक्ती करू शकतात. स्वतंत्र म्हणजे फक्त मी करणार, बाकी कोणी करणार नाही. नैसर्गिक म्हणजे जे निसर्गातल्या गोष्टी आहेत त्या करू शकतात का? तर नाही. तर आपण सर्वजण आपलं अचूक उत्तर असणार आहे सार्वजनिक म्हणजे जे सर्वजण त्याचा उपयोग करू शकतो, आणि म्हणून आपण त्याचं उत्तर असणार आहे अचूक उत्तरावर क्लिक करूया. आता आपला 10वा प्रश्न आहे मुलांना, वर्गखोल्या बांधून देणे, ग्रंथालय डॅश डॅश, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे, या प्रकारे समाजाच्या विविध घटकांची शाळेला मदत होते. तर याच्यामध्ये कोणती चार तुम्हाला पर्याय दिले आहेत? एक तलाव आहे, दुसरं नाट्यगृह आहे, तिसरं सिनेमागृह आहे, आणि सिनेमागृह, आणि चौथा आहे प्रयोगशाळा. तर अजून कोणत्या गोष्टीची शाळेला मदत होऊ शकते? तर आपलं चौथं उत्तर म्हणजे वर्गखोल्या बांधून दिल्या, पण त्याच्यामध्ये आपण तलाव बांधतो का? आपण नाट्यगृह बांधून देतोय का? शाळेमध्ये नाट्यगृह असतात का? तर नाही बोला. तर शाळेमध्ये सिनेमागृह असतो का? तर नाही बोला. शाळेमध्ये प्रयोगशाळा असते का? तर तुम्ही आता हो बोलाल. तर मग आपल्या तेच प्रश्नाचं उत्तर आहे. तर शाळेमध्ये काय असं? प्रयोगशाळा असते. म्हणून आपलं उत्तर कसं असणार आहे? वर्गखोल्या बांधून देणे, ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे, या प्रकारे समाजाच्या विविध घटकांची शाळेला काय होत असते? मदत होत असते. आता आपण पाहूया परीक्षा. तर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले आहेत ते देखील मुलांना आपण पाहूया. की आपला पहिला प्रश्न आहे, शिक्षक व पालक या दोघांच्याही डॅश आपण शिकत असतो, त्यांच्यातील देवाणघेवाण आपल्या फायद्याची असते. बरोबर आहे की शिक्षक आणि पालक, तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. मदतीशिवाय, मदतीने, उपकाराने का पैशाने. तर आपलं उत्तर काय असणार आहे की शिक्षक आणि पालक यांच्या मदतीने. बरोबर आहे. काय करत असतो आपण? त्याच्यातील देवाणघेवाण आपल्या फायद्याची असते. बरोबर आहे. जर शिक्षकाच्या दृष्टीनेही विद्यार्थी महत्वाचा आहे आणि पालकाच्या दृष्टीनेही विद्यार्थी महत्वाचा आहे, आणि मग त्यांच्या मदतीशिवाय काहीच होऊ शकत नाही. म्हणून दोघांना एकमेकांची मदत घेणं तितकंच गरजेचं आहे. आपला दुसरा प्रश्न आहे मुलांनो, टपाल सेवा, दूरध्वनी, अग्निशमन दल, पोलीस, बँका, नाट्यगृह, बागबगीचे, पोहण्याचे तलाव यासारख्या अनेक सार्वजनिक सेवेचा आपण उपयोग करत असतो. या सुविधा आपण कशा प्रकारे हाताळल्या पाहिजेत? तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. आपण ते पटकन वाचून घेऊया. बेजबाबदारपणा, जबाबदारीने, काळजीपूर्वक का कमी. तर आपलं काय उत्तर असणार आहे की आपण त्या सर्व जे सेवा आपल्याला दिल्या गेल्या त्या सेवा आपण कशा प्रकारे वापरल्या पाहिजेत?
जबाबदारीने वापरल्या पाहिजेत, म्हणजे काळजीपूर्वक हाताळल्या पाहिजेत त्या गोष्टी, की जर आपण त्याचा आत्ता आपण चांगला वापर केला तर आपल्या येणाऱ्या पिढीला देखील त्याचा उपयोग करता येणार आहे आणि त्याच्या पुढच्या पिढीला आपण काय देत आहोत ते एक आपण बोलतो एक म्हणजे एक प्रकारचं आपण पुढच्या पिढीला ती देणगी देत आहोत, एक संस्कार देत आहोत, की नाही मी जसं आता वागलोय तसं मी बाग स्वच्छ ठेवली आहे तसं तुला पण ठेवायची. आणि मग ती पुढची व्यक्ती देखील त्या समोरच्या व्यक्तीला पुढच्या पिढीला ते तशाच प्रकारचं त्याचं अनुकरण करत असते. म्हणून आपण ज्या ज्या ठिकाणी या सेवाचा आपण जेव्हा उपयोग करतो तेव्हा त्या आपण कशा हाताळल्या पाहिजे, जबाबदारीने आपण त्यापुढे आपण हाताळल्या पाहिजेत. आपला तिसरा प्रश्न आहे मुलांनो, आपण सर्वजण डॅश डॅश सेवा सुविधांचा वापर करत असतो. आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचा म्हणजे कोणत्या सेवा सुविधेचा वापर करत असतो, तर तुम्हाला इथे उत्तर 4 दिले आहेत, 4 पर्याय दिले आहेत. त्यातलं एक उत्तर आहे सार्वजनिक आहे, स्वतंत्र आहे, अनेक आहे का नैसर्गिक आहेत. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे की आपण सर्वजण सार्वजनिक म्हणजे ज्या सार्वजनिक आहेत, ज्या सगळ्या मिळून जे आपलं जे टपाल सेवा आहे, अग्निशमन दल आहे, जे शिक्षण आहे, ज्या सर्व गोष्टीचा आपण काय करत असतो, आपण सेवाचा उपयोग करत असतो. आपल्या बघा चौथा प्रश्न आहे वर्गखोल्या बांधून देणे, ग्रंथालय डॅश डॅश क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे, या प्रकारे समाजाच्या विविध घटकांची शाळेला मदत होते. बरोबर आहे. जसं वर्गखोल्या बांधून देणे आणि पुढे काय सांगितलंय की ग्रंथालय आहे आणि क्रीडांगण आहे, पण त्याचबरोबर आपण अजून कोणती सेवा उपलब्ध करून देते, तर ते सेवेचं तुम्हाला नाव सांगायचं आहे. ती सेवेचे तुम्हाला 4 पर्याय दिले. आपण तलाव बांधून देतो का शाळेमध्ये? नाही. सिनेमागृह तर नाही, नाट्यगृह तर नाही. तर आपण काय त्याचं चौथं काय प्रयोगशाळा बांधून देऊ शकतो. कारण विज्ञान ह्या विषया जर आपल्याला अधिक अचूक समजायचं असेल आणि आपल्याला अधिक लक्षात ठेवायचं असेल तर त्याला प्रयोगाची जोड ही देणं गरजेचं आहे. जर आपण प्रत्यक्षात ते प्रयोग करून पाहिले तर आपल्याला समजेल की नाही नेमकं की त्या शास्त्रज्ञाला काय सांगायचं आहे आणि ते जे बोलले होते ते किती बरोबर आहे हे तपासून पाहण्यासाठी आपल्याला नितांत प्रयोगशाळेची काय आहे गरज आहे. आणि म्हणून ही प्रयोगशाळा नेमकी कुठे असते? शाळेमध्ये असते. म्हणून आपलं अचूक उत्तर असणार आहे प्रयोगशाळा. आपला 5वा प्रश्न आहे मुलांना, विशेष गरजा असलेल्या मुला-मुलींसाठी कमाल वयाची अट 14 ऐवजी डॅश डॅश वर्ष आहे. जे विशेष आहे तुम्हाला मी तेव्हाच अगोदर सांगितलं की विशेष म्हणजे ज्यांची प्रगती ही संथ गतीने होत असते, म्हणजे ज्यांची प्रगती म्हणजे प्रगती तर होत असते परंतु ती हळूवारपणे होत असते, अशा सर्व मुलांना आपण काय बोलतो? विशेष गरजा. म्हणजे की त्यांना थोडी गरज असते, म्हणजे आपण त्यांना थोडी मदतीची गरज असते. ते त्यांना मदत केली का त्या काय करू शकतात? प्रगती साधू शकतात. याचा अर्थ असा नाही बरं का मुलं की जर ते प्रगतीच करू शकत जे विशेष गरजेची मुलं आहेत त्यांना प्रगती होऊ शकत नाही असं बिलकुल नसतं. कारण त्यांची देखील प्रगती ही होत असते, परंतु त्यांना काय असते? विशेष गरज असते की त्यांना थोडीशी आपण हेल्प केली, थोडंसं त्यांना पुश केलं तर ते काय करू शकतात? प्रगती साधू शकतात. आणि म्हणून त्यांची जी वयोमर्यादा ठेवली आहे, जसं आपण बघितलं की 6 ते 14 वयोगट हा त्यांचं प्राथमिक शिक्षण घेण्याचं जे त्यांचं कालावधी मर्यादा ठरवली आहे, तसेच यांची वयोमर्यादा काय ठरवली आहे? कमाल वयाच्या तुम्हाला 4 ऑप्शन दिले आहेत. तर पहिला आहे 20, दुसरा आहे 18, दुसरा आहे 16 आणि चौथा आहे 15. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे मुलांनो की 18 वर्ष. 18 वर्ष विशेष गरज असलेल्या मुलांसाठी कमाल वयाची अट ही ठेवली आहे. आपला 6वा प्रश्न आहे, शिक्षण हक्क कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व मुला-मुलींनी शाळेत जाऊन आपले डॅश डॅश शिक्षण पूर्ण केले पाहिजे. परत तुम्हाला इथे काय झालंय, शिक्षणाचं काय दिलं, क्रायटेरिया दिलेला आहे की जे पायऱ्या दिल्या की कोणत्या प्रकारामध्ये मोडला जातो, की कोणत्या प्रकारचं शिक्षण त्याने घ्यायला पाहिजे. पहिलं प्राथमिक, दुसरं आहे माध्यमिक, तिसरं आहे विद्यालयीन आणि चौथं आहे महाविद्यालयीन. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे की शिक्षण हक्क कायदा 6 ते इथे आधी महत्वाचं बघणं काय की कोणता वयोगट दिला आहे. त्या वयोगटानुसार 6 ते 14 हा गट आहे प्राथमिकचा आहे. 14चे पुढचा जो 16, 15 किंवा 16 पर्यंतचा गट आहे तो माध्यमिकचा आहे. आणि माध्यमिकच्या पुढचा जो गट आहे 16 पासून जो पुढचा गट आहे 20 वर्षापर्यंतचा तो आहे महाविद्यालयीनचा गट आहे. बरोबर आहे. तर प्राथमिक आणि माध्यमिक याच्यामध्येच महाविद्यालयीन हा गट येतो आणि महाविद्यालय हा माध्यमिकच्या पुढचा गट आहे. मग तो कोणत्या वयोगटात बसतो? तो 16 ते 20, 15 ते 20 या गटामध्ये तो पडला जातो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आपलं काय बघणं गरजेचं आहे की 6 ते 14 वयोगट म्हणजे नेमका वयोगट बघणं गरजेचं. वयोगटानुसारच त्याच्या आपण काय करू शकतो की त्या कोणत्या गटामध्ये बसला. तर आपलं उत्तर काय असणार आहे?
प्राथमिक, आणि म्हणून आपले योग्य उत्तर आपण क्लिक करणार आहोत. आपला प्रश्न 7वा आहे. कितीतरी पालक, माझे विद्यार्थी, साहित्यिक, खेळाडू, शास्त्रज्ञ आणि उद्योजक असे अनेक जण आपल्या शाळेच्या वाढीला काय लावतात? तुम्हाला 4 पर्याय आहे. मदत, सहाय्य, हातभार का नजर. हा मदत म्हणजे आपण एखाद्याला आपण मदत करतो ते आहे. दुसरं आहे सहाय्य म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट गरज आहे ती देणं. हातभार म्हणजे आपण त्याला जी गरज आहे त्या गरजेमध्ये आपण त्याची गरज मिळवणं. आणि नजर म्हणजे काय की एकमेकाकडे पाहणं. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे की कितीतरी पालक, माझे विद्यार्थी, साहित्यिक, खेळाडू, शास्त्रज्ञ आणि उद्योजक असे अनेक जर आपल्या शाळेच्या वाढीला काय करत असतात? हातभार लावत असतात. आपण अचूक उत्तरावर क्लिक करणार आहोत. बघा, आता आपला 8वा प्रश्न आहे. शाळा सर्व पालकांचा सारखा डॅश करते. काय करते बरं सर्व पालकांचा? शाळा काय करत असते? तर तुम्हाला 4 पर्याय दिले गेले आहेत. या 4 पर्यायातून तुमचं अचूक उत्तर काय असणार आहे मुलांनो? आपण लगेचच ऑप्शन वाचून घेऊया. सन्मान आहे, आदर आहे, अपमान आहे का सत्कार आहे? तर आपलं उत्तर काय असणार आहे की सन्मान आहे. आपण अचूक उत्तरावर काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत. बघा, आपले 9वा प्रश्न आहे. शाळा डॅश असते. शाळा काय असते? तर तुम्हाला 4 ऑप्शन दिले आहेत. शाळा एकट्यासाठी असते, ठराविक लोकांसाठी असते, कोणासाठी नसते का सर्वांसाठी असते? आता त्याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती की शाळा कोणते 1 किंवा 2 विद्यार्थी शाळेमध्ये नसतात आणि ते 1 किंवा 2 विद्यार्थ्यांनी मिळून शाळा तयार होत नसते. जिथे भरपूर विद्यार्थी असतात त्याच्यासाठी शाळा असते. म्हणून ते एकट्यासाठी तर हा ऑप्शन अजिबात असू शकत नाही. ठराविक म्हणजे जिथे जे ठराविक लोकच येतात का? तर नाही, शाळेत सर्व प्रकारची लोक येऊ शकतात, सर्व मुलं येऊ शकतात. कोणासाठी नाही हा देखील ऑप्शन असणार नाही. तर शाळा आपलं ऑप्शन असणार आहे सर्वांसाठी. शाळा ही सर्वांसाठी असते. आपलं हे अचूक उत्तर असणार आहे. आता आपला 10वा प्रश्न आहे. बघा, आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे डॅश आहे. जसं आपलं कुटुंब आहे तसंच आपली शाळा आहे. आपल्या कुटुंबामध्ये जसं एक विश्व असतं, आपल्या कुटुंबात जसं एक जग असतं, तसं शाळेच्या बाहेर देखील जिथे शाळा असते तिथे आपलं एक वेगळ्या प्रकारचं दुसरं जग असतं की जिथे कुटुंबामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात त्याच सगळ्या गोष्टी आपल्याला का मिळतात? आपल्या शाळेमध्ये देखील त्याच गोष्टी मिळतात. आणि म्हणूनच तुम्हाला तिथे 4 पर्याय दिले की शाळा म्हणजे काय आहे? आपली शाळा म्हणजे आपलं दुसरं काय आहे? घराबाहेरचं दुसरं काय आहे? त्यांनी सांगितले दुनिया आहे का? विश्व आहे का? जग आहे का? निसर्ग आहे का? तर आपलं अचूक उत्तर असणार आहे जग. आपण अचूक उत्तर क्लिक करणार. जाऊया पुढे. बघा मुलांना, आपले एकूण प्रश्न 10 होते. सोडवलेले प्रश्न 10 होते. बरोबर उत्तरे 10 होते आणि चुकलेली उत्तरे 0. तर मुलांना आपण अभ्यास पाहिला, त्याचं स्पष्टीकरण पाहिलं बरोबर, आणि नंतर सराव पाहिला, खेळ पाहिला, परीक्षा पाहिली. आता आपण लगेचच वळणार आहोत प्रश्नोत्तराकडे की इथे कशा प्रकारचे प्रश्नोत्तर तुम्हाला विचारले गेले, जे दीर्घोत्तरी आहेत, लघुत्तरी आहेत. त्याच्यामध्ये कधीतरी गाळलेली जागा पण असू शकते आणि तुम्हाला ते प्रश्न तुम्हाला किती या सगळ्या पाठाचं आकलन झालं आहे याचा तुम्हाला सगळं सारांश तुम्हाला या शेवटच्या प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये आपल्याला कळणार आहोत. तर आता आपला पहिला प्रश्न आहे, आपण सर्वजण कोणत्या सेवा सुविधांचा वापर करत असतो? की आपल्याला कोणत्या सेवा सुविधा मिळत असत की ज्या रेल्वे आहे, जे बस आहे, ह्या सेवा सुविधांचा आपण काय करत असतो? म्हणजे सर्व जे सेवा सार्वजनिक म्हणजे जिथे सर्व गोष्टी सर्वांसाठी असतात त्या ज्याच्या सगळ्या आले, त्याच्यामध्ये आपण रिक्षा, बस, टॅक्सी सगळ्या गोष्टीचा आपण वापर, पण सर्वांसाठी म्हणजे आपण सर्व कोणत्या सेवा सुविधांचा? तर सार्वजनिक म्हणजे ते सर्व मिळून त्या गोष्टीचा उपभोग करतात त्या सुविधांचा आपण काय करत असतो? इथे वापर करत असतो. आता इथे महत्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या आहेत? ज्या महत्वाच्या आहेत, ज्या सेवा आहेत त्या सार्वजनिक सेवा आहेत बरोबर. ज्या महत्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत त्या कोणत्या आहेत? तर महत्वाच्या ज्या आहेत त्या आहे आपले बस आणि रेल्वे. हे महत्वाच्या ज्या सेवा आहेत त्याचा आपण काय करत असतो? उपयोग करू. आता बघा, जे महत्वाच्या मध्ये त्याच्यामध्ये जे पाणी पुरवठा, वीज पुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण म्हणजे त्याच्यामध्ये सर्व आले. वाहतुकीच्या सेवा आल्या, पाणी पुरवठा आला, वीज पुरवठा आला, त्याचप्रमाणे आपल्या आरोग्य सेवा आली, शिक्षण तर महत्वाचं आहे. ते म्हणजे या वाहतूक या काही महत्वाच्या सर्व सार्वजनिक सेवामध्ये याचा काय होतो? उपयोग केला जातो. प्रश्न आहे तिसरा, सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते? तर बघा, सार्वजनिक सेवा आपल्याला जर द्यायची असेल तर ती कशी आपण देणार? की कोणी देणग्या दिलेल्या असतात किंवा कोणत्या संस्थेमार्फत दिलेल्या असतात, कोणा व्यक्तीमार्फत देखील दिलेल्या असतात की ज्या सेवेला ते हातभार लावलेले असतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं असणार आहे? सार्वजनिक सेवा या देणाऱ्या संस्था आणि आपण त्याची मिळून सार्वजनिक व्यवस्था
निर्माण होते, की ज्याला व्यक्तिगत ते देखील द्यायचं असेल, ज्या व्यक्तीला ते देखील ते देऊ शकतं, कोणत्या संस्थेमार्फत देखील जर काही द्यायचं असेल तर ते देऊ शकतो. म्हणजे आपण सर्व मिळून जे सार्वजनिक व्यवस्था ते काय होते निर्माण होते आणि म्हणून त्याला बोलतो आपण सार्वजनिक व्यवस्था ही अशा प्रकारे निर्माण होते. आपली शाळा कोणत्या व्यवस्थेचा भाग आहे? जी आपली शाळा आहे ती कोणत्या प्रकारचा भाग आहे? तर ती सार्वजनिक आहे, की ती कोणा एकट्याची नाही, दुसऱ्याची नाही, की ती सार्वजनिक काय आहे, की तिथे सगळे जण येऊन त्याचा सेवेचा आनंद घेऊ शकतात. तिथे ते शाळा शिक्षण घेण्याचा त्यांना जो अधिकार आहे, जसं म्हणतो मुलांना शिक्षण घेण्याचा हा मूलभूत हा त्यांचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे म्हणून सांगितलं की शाळा ही सार्वजनिक व्यवस्थेचा काय आहे, एक भाग आहे. 5वा प्रश्न आहे सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा कोणत्या आहेत? तर सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा कोणत्या आहेत? जे बस आहे, रेल्वे आहे, ट्रेन आहे, की ज्या आहेत ते त्या सर्व गोष्टी सुविधाचा एक काय आहे भाग आहे. बस, रेल्वे या सर्व सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा आहे. आपण कोणत्या अनेक सार्वजनिक सेवांचा उपयोग करतो, की म्हणजे अजून जर बस आणि रेल्वे आहे त्याचा तर आपण उपयोग करतो, परंतु त्याच्याबरोबर आपण अजून कोणत्या सेवेचा उपयोग करतो? जर आपण पाहिलं की जे टपाल सेवा आहे, की जे आरोग्य सेवा आहे, जे शिक्षण आहे, बरोबर आहे, ज्या गोष्टीचा आपण काय करत असतो उपयोग करत असतो, की जे दूरध्वनी आहे त्याचा उपयोग करतो. बघा आपण टपाल सेवा, दूरध्वनी, जे अग्निशमक दल आहे, पोलीस आहे, बँका आहे, नाट्यगृह आहे, बाग बगीचे आहे, पोहण्याचे जे तलाव आहेत, अशा अनेक सेवांचा देखील उपयोग करत असतो. जसं आपण पाहिलं की महत्त्वाच्या 2 सेवा कोणत्या आहेत? जे बस आहे, रेल्वे आहे, ह्याचा आपण उपयोग करतो. पण त्याच्याबरोबर आपण कोणत्या अनेक सार्वजनिक, मग त्याच्यामध्ये सार्वजनिक अनेक कोणत्या की टपाल सेवा आली, दूरध्वनी आली, अग्निशमक आला, पोलीस आले, बँका आल्या, परत नाट्यगृह आले, बाग बगीचे आले, अशा सर्व प्रकारच्या सेवा देखील आपण याच्यामध्ये काय करत असतो, सार्वजनिक सेवेचा आपण उपभोग घेत असतो. आणि ते देखील तितकंच जबाबदारीने आपण त्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे आणि त्या आपण पाळल्या पाहिजे. 7वा प्रश्न असणार आहे, आपण सुविधाचा वापर कसा केला पाहिजे? की बघा की ज्या आता आपल्याला सेवा जर मिळाल्या आहे त्या सेवाचा वापर आपण कशा प्रकारे केला पाहिजे? की जर आपल्याला ती सेवा मिळते म्हणून आपण त्याचा अतिरेक करायचा का? की जर सेवा मिळाली म्हणून आपण त्या गोष्टीचा दुरुपयोग करणार का? तर नाही, तर आपण त्या सेवेचा आपल्याला जबाबदारीने काय करायचं आहे, वापर करायचा आहे, की जेणेकरून पुढच्या पिढीला देखील ती जबाबदारीची देणगी आपण देणार आहोत आणि पुढच्या पिढीलाही त्याचा फायदा झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे. या दूरदृष्टिकोनातून आपण काय केलं पाहिजे, जी आपल्याला सार्वजनिक सेवा मिळाली आहे त्याचा आपण काय केलं पाहिजे, जबाबदारीने वापर केला पाहिजे. आपला प्रश्न उत्तर आहे की आपण सुविधांचा वापर हा जबाबदारीने केला पाहिजे. बरोबर. आपला 8वा प्रश्न आहे, आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेर जग. असे का होतं की जसं आपल्या कुटुंबातलं जग आहे तसंच आपल्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त देखील एक शाळा आहे, काय आहे ते एक जग आहे. जसं आपल्याला घरामध्ये ज्या गोष्टी मिळतात, जसं घर आपलं जे आवडीचं आहे तसंच आपली शाळा देखील ही आवडीची असते आणि तशी शाळा आपल्याला आवडते. शाळेची एक स्वतंत्र काय असते, ओळख असते. जसं घरामध्ये एक जग आहे तसं शाळेमध्ये देखील एक जग आहे. जसं घर आपल्याला आवडतं, कुटुंब आपल्याला आवडतं, तसंच शाळा देखील आवडते. आणि शाळा ही प्रत्येक शाळेची एक काय स्वतंत्र एक काय असते, ओळख असते. आणि म्हणूनच शाळा म्हणजे आपल्या घराबाहेरचं एक काय आहे, जग आहे. शिक्षणाचा हक्क म्हणजे काय, की म्हणजे काय सांगितलंय की शिक्षणाचा म्हणजे हक्क कोणाला म्हटलं जातं? आता नाही बाबा ह्या लोकांना शिक्षण दिलं पाहिजे, तर आपण जेव्हा केव्हा म्हणतो की शिक्षणाचा हक्क हा मिळाला पाहिजे, तर त्याची वयोमर्यादा ही ठरवून दिलेली आहे. काय शिक्षणाची वयोमर्यादा ही 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाची आहे. आणि ती 6 ते 14 वयोगट म्हणजे प्राथमिक शिक्षण आहे. प्राथमिक शिक्षणाचा हक्क हा प्रत्येक वयोगटातील जे मुलगा असो मुलगी असो या सर्वांना मिळाला पाहिजे. आणि म्हणूनच आपण इथे प्रश्नाचं उत्तर आपलं काय असणार आहे, की शाळा सर्वांसाठी असते व शाळेत जाऊन शिक्षण घेण्या प्रत्येक मुला-मुलीचा हक्क आहे. जर मी आत्ताच सांगितलं की जरुरी नाही की ज्यांची वयोमर्यादा 6 आहे, 6 पासून ते सर्व जे मुलं-मुली आहेत त्या सर्वांना शिक्षण घेणं हे गरजेचं आहे. आणि प्राथमिक शिक्षण हे काही ठिकाणी शाळेमध्ये, काही राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये हे मोफत आहे. त्याच्यासाठी कोणतंही तुम्हाला शुल्क आकारलं जात नाही. आणि म्हणून शाळा सर्वांसाठी आहे, असं कोणा एकासाठी नाही किंवा फक्त खास या लोकांसाठी, एक वैयक्तिक मुलांसाठी आहे असंही नाही. शाळा सर्वांसाठी आहे आणि शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुला-मुलीचा काय म्हणजे प्रत्येक मुला-मुलीला हा अधिकार आहे की त्यांनी काय केलं पाहिजे, शिकलं पाहिजे. आपला प्रश्न आहे बघा पुढचा 10वा, विशेष गरजा असलेल्या मुला-मुलींसाठी कमाल वयाची अट किती आहे? जसे मी आताच तुम्हाला मुलांना सांगितलं की विशेष गट म्हणजे आता आपण मगाशी सांगितलं की विशेष गटामध्ये जे काही पडतात की ज्यांची प्रगती थोडी संथ गतीने होते, थोडीशी त्यांना वेळ लागतो एखादी गोष्ट, एखादा टॉपिक, एखादा भाग समजण्यासाठी त्यांना विशेष बोललं जातं. मग त्यांच्यासाठी काय आहे, त्यांच्यासाठी एक विशेष सवलत दिली गेली आहे, की एक वयोमर्यादा ठरवली आहे. ती वयोमर्यादा कोणती आहे की जर
बाकीच्या मुलांसाठी 6 ते 14 वयोगट असेल तर त्यांच्यासाठी 6 ते 18 वयोगट हा नियम त्यांनी काढलेला आहे सरकारने. तर विशेष गरजा असलेल्या मुला-मुलींसाठी कमाल वयाची अट 16 ऐवजी 18 वर्ष हे देखील केलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा याच्यामधील आपण पाहिलं आहोत की कशा प्रकारची सार्वजनिक सुविधा असतात. आपल्या मुख्य सुविधा आहेत बस आणि रेल्वे ह्या सुविधा आहेत. त्याच्याबरोबरच्या ज्या आपल्या अन्य सुविधा आहेत, जी टपाल सेवा आहे, पोलीस खाते आहे, नाट्यगृहे आहेत, अग्निशमक दल आहे, बरोबर. जसं आपण परत बोललं जातो की बाग बगीचे आहे, शिक्षण आहे, अशा बऱ्याच ज्या सेवा आहेत त्याचा देखील आपण उपयोग करतो. मग त्या सेवा उपलब्ध करत असताना आपण किती जबाबदारीने वागलं पाहिजे की एक जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. तसं शिक्षण घेत असताना देखील त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा सहभाग केला जातो, कोणत्या गोष्टीची जडणघडण केली जाते, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला. माझी शाळा, शाळेचं काय महत्त्व आहे, तर शाळाची वयोमर्यादा काय. जर प्राथमिक शिक्षण घ्यायचं असेल तर ती प्राथमिक शिक्षण घेण्याची देखील एक वयोमर्यादा आहे आणि जे विशेष गरजा आहेत त्या लोकांची एक किती विशेष मर्यादा आहे. शाळा ही आपल्या जसं आपलं कुटुंबाचं एक आपलं शाळा, आपल्या कुटुंबामध्ये आपलं एक जग असतं तसं शाळा देखील हे आपलं दुसरं जग असतं, हे देखील आपण पाहिलेलं आहे. आणि या सर्व घटकांचा आपण अभ्यास याच्यामध्ये या पाठामध्ये केला आहे, अभ्यासमध्ये या भागामध्ये केला आहे. आपण पाहिलं आहे सरावामार्फत, खेळामार्फत, परीक्षेमार्फत आणि प्रश्नोत्तरामार्फत देखील आपण काय पाहिले आहोत, या प्रश्नांची आपण अचूकपणे आपण उत्तरं देखील दिली आहेत. मला वाटतं मुलांनो तुम्हाला हा पाठ नक्कीच समजला असेल, आवडला असेल. तुम्ही शाळेबद्दल तुम्हाला अधिक उत्सुकता असेल आणि प्रेमही आहे आणि हा पाठ तुम्हाला अधिक समजला आहे. त्यामुळे वळूया आपण पुढच्या भागाकडे.